सगळ्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणजे सध्या बाबा अशोक खरात. दुःखदर्द दूर करणारा, खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारा, आयुष्यामध्ये सुख शांती निर्माण करणारा, शारीरिक सुख देणारा, आर्थिक सुख लाभ देणारा, महत्वाच्या पदावर बसण्यासाठी मदत करणारा, तुमच्या आयुष्यात ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या दूर करण्याचं फार मोठं अंकशास्त्र या खरात बाबाच्या त्या ठिकाणी हातात आहे. तो जरी 10वी नापास असला तरी अंकशास्त्राचं त्याच्याकडे जे भांडार आहे त्याच्यातून त्यांनी हजारो करोडो रुपयाची माया जमवली. एवढंच नाही केलं तर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं. अहो, तो कार्यालयात बोलवायचा, तो कशा पद्धतीनं स्पर्श करायचा, कशा पद्धतीनं चुकीच्या घटना करायचा, या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रासमोर आल्या. पण हा खरात हा साधा सुद्धा नाही तर थेट कृष्णाचा अवतार आहे. त्याची इच्छा ज्या व्यक्तीवर असेल किंवा त्याला जी बाई आवडेल ती त्याची राधा असायची. ती राधा या कृष्णाला ऑफिसमध्ये भेटायची. एवढंच नाही तर कित्येक महिलांनी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून किंवा त्या महिलांना फसवून या भोंदू बाबानं त्यांना गरोदर सुद्धा केलं. कारण तो सतत बोलवायचा, सतत तो शारीरिक संबंध ठेवायचा. एवढंच काय, असं घबाड पोलिसांच्या हातात लागलं की बड्या नेत्यांना याच महिला तो पुरवायचा. कदाचित चांगल्या पदावरच्या चांगल्या महिला सुद्धा त्याच्या भत होत्या आणि त्या सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत काहीतरी शारीरिक संबंध ठेवायच्या. म्हणजे फार मोठं सेक्स रॅकेट हा भोंदू बाबा चालवायचा. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, अधिकाऱ्यांमध्ये अर्थात प्रशासनात एक खळबळ माजली. भोंदू बाबानं ज्या पद्धतीने नावं सांगायला सुरुवात केली, ज्या फार्म हाऊसवर, ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या मंदिराच्या आसपास हा सगळा भानामतीचा खेळ करायचा किंवा लोकांना फसवण्याचा कार्यक्रम करायचा, त्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. आज तो का अडकून आहे? हाच बाबा अशोक खरात खर तर बाहेर आला असता, लवकरच सुटला असता. पण ज्या 8 गोष्टीमुळे भोंदू बाबाला परत पोलीस कोठडीच मिळाली, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली नाही, कदाचित जामीन सुद्धा मिळाला असता. पण त्याला ज्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केलाय, जे अधिकारी त्याचे बिझनेस पार्टनर आहेत, प्रॉपर्टीचे हिस्सेदार आहेत, व्यवसायाचे पार्टनर आहेत, त्या अधिकाऱ्यांनी आता चांगले वकील देऊन खरातला लवकरात लवकर बाहेर काढायचा हा चंग सुद्धा बांधलेला आहे. त्याचं कारण सुद्धा आहे, त्याला सोडूनच यांचे आर्थिक गणित त्या ठिकाणी जुळणार आहेत. पण हा महिलांना छळत होता, शोषण करत होता. चूक फक्त भोंदू बाबा अशोक खरातची नाही, ज्या महिला त्याच्याकडे जात होत्या, ज्या 58 हिंदू महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांच्या शारीरिक संबंधापर्यंत गेला. आणि एवढंच नाही, त्यानं व्हिडिओ काढले, ते सगळं रेकॉर्डेड आहे, ते सगळं आता बाहेर पडतंय. पण हे सगळं करण्यामागे त्याचा हेतू काय होता तर त्यानं असं स्पष्ट होतंय, ज्या 8 गोष्टीसाठी त्याला त्या ठिकाणी अडकावं लागलं, त्या 8 मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. त्या 8 मुद्द्यांना घेऊन हा मुद्दा आपल्याला पुढे घेऊन जायचा. त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे, संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या समोर काही गोष्टी मांडणार आहे, ज्याच्यातून कायदेशीर कचाट्यात आता बाबा अशोक खरात सापडला आणि सगळी पाळीमुळं पोलिसांनी ठेचून काढली. एवढंच काय, कायद्याचा जिल्हा नाशिक हा बाले किल्ला असं आता वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडून वधवून सुद्धा घेतलं जात आहे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला म्हणत असताना ज्या 8 गोष्टीमुळं त्याचा जामीन फेटाळला, त्या 8 गोष्टीवर चर्चा करू. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जॉईन बटन प्रेस करून संतोष शिंदे ऑफिशियल या चॅनलच्या पाठीशी आर्थिक दृष्ट्या सुद्धा भक्कमपणे उभे राहा.
भोंदूबाबाचा का जामीन रद्द झाला, का त्याला परत पोलीस कोठडी मिळाली? पहिलं महत्वाचं कारण आहे की त्याच्याकडं जिवंत काडतुस सापडली. त्याचे जे 12 गोळ्या असतात त्या सुद्धा त्याच्याकडून हस्तगत केल्या असं कळतं. पोलिसांना संशय आहे याच बंदुकीच्या माध्यमातून त्यांनी कुणाचे प्राण घेतले असतील किंवा त्यांनी काही घातपाताचा सुद्धा प्रयत्न केला का, तपासाचा भाग आहे. पण या पहिल्या मुद्द्यावरून पोलीस प्रशासन हादरून गेलं, कारण 21 जिवंत काडतुस आणि 5 फायर केलेल्या पुंगळ्या या जर भोंदू या अशोक खरातकडे सापडल्या असतील तर ही किती दुर्दैवी गोष्ट आहे, हे या विषयाकडे गंभीर पाहिलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तो नुसतंच महिलांना फसवत नव्हता, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकत नव्हता, तो नुसतंच त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत नव्हता, तर महिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये पती जिवंत राहिला पाहिजे, संसार चालला पाहिजे, मुलं बाळ पण झाली पाहिजे, आणि असतील ज्यांना ती जर सुरक्षित जगायचं असेल तर असं कळतंय की बऱ्याच लोकांनी नरबळीचे प्रकार सुद्धा त्याच्याकडे केले. अर्थात या घरातने नरबळी केल्याचा सुद्धा संशय आहे. म्हणजे हे दुसरं कारण नरबळीशी संबंधित आहे, जेणेकरून नरबळीच्या दाव्यावरून पोलीस प्रशासन सुद्धा हादरलं. आणि या सगळ्या गोष्टीचा जर त्याच्या नांग्या ठेचून त्यांना पुरावे शोधायचे असतील तर पोलीस कोठडी गरजेची आहे. म्हणून या नरबळी प्रकरणावर सुद्धा पोलीस तपास करणार आहेत. पीडित महिलांना देण्यात येणार, त्याच्याकडे महिला यायच्या, तो त्यांच्याशी लगट करायचा, तो खारट पाणी प्यायला द्यायचा, तो पान खायला द्यायचा, तो वेगवेगळ्या विड्यामधून हा सगळा कारभार करायचा. हे सगळं काय होतं? खारट पाणी म्हणजे काय? ते विड्यात काय असायचं? कशाचं पान असायचं? त्याच्यात कुठला अंमली पदार्थ खाऊ घातला जायचा? ते खरंच शरीरासाठी अपायकारक आहे का? त्यांना भुरळ पाडून त्यांच्या मनाविरुद्ध तो शारीरिक संबंध ठेवायचा का? या सगळ्या गोष्टी या तिसऱ्या प्रकरणावरून त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे. म्हणून हा तिसरा मुद्दा सुद्धा तपासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. ईशान्य मंदिरातून चौथा मुद्दा, त्याचं जे ईशान्येश्वर मंदिर आहे तिथं ज्या पूजा अर्चा व्हायच्या आणि त्या पूजा अर्चातून जो काही भानामती असेल, हिप्नोटाईज असेल किंवा चुकीचे अंधश्रद्धा विरोधी कर्मकांड असतील, फसवण्याची कृत्य असेल, हा तिथून जर करत होता तर मग त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना फार महत्वाच्या गोष्टींना त्या ठिकाणी पुढे जावं लागेल. आणि ईशान्येश्वर त्या मंदिरात मध्ये ज्या काही भयंकर कृती आणि प्रकार घडायचे त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना त्याची कोठडी हवी होती. पाचवा महत्वाचा मुद्दा, तो सापाची भीती दाखवायचा, वाघाची भीती दाखवायचा, आणि त्या दाखवत असताना तो त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने छळायचा. मग तो शारीरिक छळ असेल, मानसिक छळ असेल, लैंगिक छळ असेल, किंवा ज्या विकृतीच्या माध्यमातून मनाच्या विरुद्ध ज्या कृती केल्या जात असतील. आणि सगळ्यात महत्वाचं, भीती दाखवणे, एखाद्यामध्ये डर उत्पन्न करणं, हा सुद्धा फार मोठा गंभीर गुन्हा आहे. आणि याची चौकशी करण्यासाठी पोलिसांना काही वेळ हवाय, अवधी हवाय. तो साप कुठल्या पद्धतीचा आहे, कुठल्या जातीचा आहे, तो साप काय करतो, किंवा कुठल्या वाघाची भीती दाखवतो, या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना त्या ठिकाणी करायचा आहे. सहावा महत्वाचा मुद्दा, तो कस्तुरी त्या ठिकाणी खायला द्यायचा. कस्तुरी ही कुठून मिळते? आणि मग जर वन्यजीव प्राण्यांना त्या ठिकाणी शोध घेऊन त्यांना पकडून त्यांच्यातली कस्तुरी बाहेर काढून तो जर लोकांना पुरवत असेल तर हा वन्यजीव प्राणी कायद्याचा सुद्धा भंग आहे. आणि मग त्याचा तपास करावा लागेल. तो कस्तुरी कुठून निर्माण करायचा, कुठून त्या ठिकाणी आणायचा, याला कोण मदत करत होतं का? या अगोदरच्या पहिल्या 5 मुद्द्यांमध्ये आणि 6व्या मुद्द्यामध्ये याला कोणी मदत करणार, याची टोळी आहे का? संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून
हा याला कुणी रसद पुरवत होतं का, या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करावा लागेल. आणि खरातला जर सगळ्या बाजूनी अडकवायचा असेल, वन्यजीव प्राण्यांना सुद्धा यांनी संपवलं असेल, वेगळं सांगायची गरज नाही. हा जर नरबळी करत असेल तर पशुबळी सुद्धा यांनी दिली असेल. या संपूर्ण गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलिसांना अवधी आहे. म्हणून 5 दिवसाची जी पोलीस कोठडी मिळाली त्याच्यात हा 6वा मुद्दा महत्वाचा होता. सगळ्यात महत्वाचं, त्याच्याकडं असं म्हणतात की 27 एकरचा फार्म हाऊस आहे. सिन्नर असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाची त्याच्याकडे संपत्ती आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाथर्डी आणि शिर्डी परिसरामध्ये बरेच प्लॉट आहेत, जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. या सगळ्या संपत्ती, मालमत्ता ह्या कुठून आल्या, हा पैसा त्याला कुठून मिळाला, मग या सगळ्या प्रॉपर्टीला त्यांनी व्यवहार कशा पद्धतीने केला. बऱ्याच त्याच्या बायकोच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी आहेत, त्याच्यात सुद्धा काही अधिकारी त्याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं उपजिल्हाधिकारी भांडे पाटील नावाचे अधिकारी आहे, ज्यांची आता बदली केली गेली. खरं तर या माणसाला निलंबित केलं गेलं पाहिजे, कारण हा त्याच्या प्रॉपर्टीचा भागीदार आहे, म्हणजे इतर वाईट गोष्टीचा सुद्धा भागीदार असू शकतो. मग या सगळ्या बेनामी संपत्तीचा हा मालक कसा झाला, त्या गोष्टीसाठी सुद्धा काही कालावधी लागू शकतो. म्हणून पोलीस कोठडी जी 5 दिवसाची मिळाली आणि एसआयटीच्या माध्यमातून हा तपास होत असताना पोलिसांना प्रत्येक धागेद्वारा हा योग्य पद्धतीनं तपासायचा आहे. म्हणून त्याला पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी, अन्यथा त्याला जामीन झाला असता. त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून होऊ शकतो. पण हा प्रॉपर्टीचा मुद्दा फार गरजेचा आहे आणि तो सुद्धा त्या दृष्टिकोनातून गरजेचा वाटतो. सगळ्यात महत्वाचं की त्याच्याकडे 8वा मुद्दा, जो की पिस्तुलीशी संबंधित आहे, मनुष्यहानीशी संबंधित आहे. त्याच्याकडे पिस्तूल कशी आली, त्याच्यावर राजमुद्रा कशी, किंवा हे सगळं त्यांनी कुठून आणलं. म्हणजे त्याला, तो जर एक धार्मिक व्यक्ती असेल, तो अंकशास्त्राचा अभ्यासक स्वतःला समजून घ्यायचा. बडे बडे राजकीय मंडळी, मग महिला आयोगाचे अध्यक्ष असतील, माजी शिक्षण मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे जलसंपदा मंत्री असतील, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री असतील, या आणि काही खासदार आमदाराची त्याची उठबस आहे, होती. उद्या जर हा लगेच सोडला तर भविष्यात सुद्धा होऊ शकते. याच व्यक्तीच्या विरोधात ज्यावेळेस महिला आमदारांकडे गेल्या, आमदाराकडे याची तक्रार करण्यासाठी गेल्या, त्या आमदारांनी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही. त्या दुसऱ्या आमदारांपर्यंत ही बातमी कळली की हा भोंदूगिरी करतोय. मूळ आमदारांनी कदाचित त्यांचे आर्थिक हितसंबंध असतील, भविष्यात ते आपण बाहेर काढूच, पण या सगळ्या संदर्भात याच राजकीय पुढाऱ्यांनी त्याला बंदूक पुरवली का अजून कोणी पिस्तूल ती पुरवली, त्याच्यावर राजमुद्रा कशी आली. आणि हा जर धर्मवेडा असेल, लोकांना फसवत असेल, लोकांची फसवणूक करत असेल, शोषण करत असेल, आणि इतकं सगळं हा एक नवरा बायको ते गुरु म्हणून सुद्धा लोकांचे त्या ठिकाणी असतील, तर हे सगळं 8 मुद्द्यांचं प्रश्नावली या सगळ्या जामिनामध्ये त्याला दूर ठेवण्यासाठी महत्वाच्या ठरल्या. आणि म्हणून 5 दिवसाची भोंदू बाबा अशोक खरातला पोलीस कोठडी मिळाली. अजून त्याला सडकवलं जाईल, अजून त्याच्या नांग्या हाणल्या जातील, कायद्याच्या दृष्टिकोनातून सगळे सबळ पुरावे गोळा केले जातील. जो काही सीडीआर असेल, मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सरतेच्या शेवटी इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही, पण भोंदू बाबा खरातवर चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, कोणीही ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असेल आणि त्याच्यामुळे गुन्हा घडला असेल तर कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही. अगोदर खरातच्या मुसक्या आवळल्या, खरातला शिक्षा झाली, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या योग्य पद्धतीने होतील असं वाटतं. म्हणून याच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. आणि म्हणून या खरातनं नरबळी केली का, लोकांना छळलं का, लोकांच्या आर्थिक ह्याच्यावर घात घातला का,
लैंगिक कशा पद्धतीने अत्याचार केला, सगळ्या गोष्टी पुढे येतील आणि सगळ्या गोष्टींची प्रॉपर्टी सहित चौकशी करण्यासाठी आता या खराचे दिवस भरले आहेत असं म्हणावं लागेल. आणि अजून पुढे काय होतंय हे आपण चर्चा करत राहू. पण हा इतका महत्वाचा मुद्दा आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि पुरुषांना सुद्धा विनंती आहे, आपण कुणाला बाबा बनवतो, कुणाला गुरु बनवतो, कोण आपल्याला फसवतो, कोण वेगळ्या वेगळ्या बैठकांच्या, सत्संगाच्या किंवा धूप अंगाऱ्याच्या माध्यमातून तुमची जर फसवणूक करत असेल, तुम्ही जाताय पण तुमच्या महिलेला सुद्धा घेऊन जाताय आणि तिच्या जी मनात आहे किंवा तिच्या शारीरिक गोष्टीसाठी जो तिचं शोषण करत असेल, ती सांगत नसेल किंवा तिला कळत नसेल, तर बाबा हो, अशा धोंदू बाबांकडे जाऊ नका, वेळीच जागे व्हा आणि आपला संसार टिकवा. अन्यथा अशा चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःची आणि कुटुंबाची इतर गोष्टीची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. काळजी घ्या. जय शिवराय. संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जागृती करूया. महाराष्ट्राला या प्रबोधनाच्या माध्यमातून जाग करूया. जय शिवराय.